कॉन्क्लेव्हसाठी आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी अधिवेशनासाठी आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानते. या व्यासपीठावर उपस्थित असलेले कॉम्रेड मोहन शर्माजी, आदरणीय कृष्णा भोयरजी, आदरणीय देशमुखजी, महेश जानरावजी, आदरणीय सिंगजी, आदरणीय श्री कोलेजी, उपस्थित सर्वच ह्या असोसिएशनचे निगडीत असलेले सर्व कर्मचारी, सर्व आजी माजी पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, काल शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं. काल मी येऊ शकली नाही आणि आज मला यायचंच होतं कारण उद्यापासून परत पार्लमेंट आहे, तर मला आज यायचंच होतं काही कारणास्तव. आणि तुमच्या सगळ्यांची एवढी मोठी उपस्थिती बघून एकंदरीत कळतं की हा विषय किती ज्वलंत आहे. आताच मी शुभेच्छा देणार होती तेव्हा शर्मा सर तुम्ही म्हणालात की शुभेच्छा तेच बाद, कारण ऍक्च्युली हा आपला संघर्षाचं अधिवेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. हे एक ड्रकॉनियन बिल हे आणत आहेत. आणि आता मी जे बघत होती बिल काही वाचत होती, सरांनी मला सांगितलं की नाही शुभेच्छा नाही, मला प्रास्ताविक करू दे की या बिलचा विरोध झाला पाहिजे पार्लमेंटमध्ये. आणि मी त्यामुळे नक्की सर तुमचं मार्गदर्शन आम्हाला थोडक्यात मिळालं आणि तुमचं मार्गदर्शन मी ऐकत होती. त्यासोबत हा तुमचा जो एक पहिला ठराव आहे तो पण मी ऐकत होते. आणि ह्याच्यामधलं मला बराच साम्य आमचे जे नरेगा बिल जे चेंज करून त्यांनी जे ग्राम बिल म्हणजे जिराम नाही पण ग्राम बिल बदललं त्याच्यात साम्य दिसतं. सगळं ह्या सरकारला सेंट्रलायझेशन करायचंय. इकडून पण स्टेट्सचे सगळे अधिकार काढून त्यांना सेंटरला द्यायचंय. आपण डिसेंट्रलायझेशन कडे विचार करतो, आपण डेमोक्रेसीमध्ये विचार करतो, पण आता उलटं चाललंय आणि सगळे अधिकार जे आहेत ते त्यांना केंद्र सरकारकडे द्यायचे. कन्करंट लिस्टमध्ये हा सब्जेक्ट असून सुद्धा त्यांना युनियन लिस्टमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. हे मी थोडक्यात जे काही वाचू शकली. सेकंड सर्वात महत्वाची गोष्ट खासगीकरण झाल्यामुळे सबसिडी जाणार आहे, म्हणून सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्य आणि शेतकरी किंवा जे बीपीएल फॅमिलीज आहेत त्यांना ह्याचा फटका बसणार आहे. म्हणून हा अतिशय ड्रकॉनियन या ठिकाणी बिल ह्याचा विरोध वैयक्तिकरित्या आणि पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करून महाराष्ट्रातले काँग्रेसचे जेवढे खासदार आहेत ह्या बिलचा विरोध करू. खरं तर प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात मी खूपदा अनेकदा बोलले, कारण का पहिला फटका खासगीकरण झाल्यामुळे कोणत्या गोष्टीला बसेल तर तो असेल रिझर्वेशन. जे रोस्टर चेक केलं जातं ते रोस्टर ह्यापुढे चेक होणार नाही आणि म्हणून खासगीकरणामुळे जे मागासलेले आहेत, जे वंचित आहेत त्यांना जागा यापुढे मिळणार नाही आहेत. कॉन्ट्रॅक्टर्स हे ठराविक सरकारने निवडलेले कॉन्ट्रॅक्टर्स असतील, त्यांची नाव घेणं मला नाही वाटत योग्य. सगळ्यांना माहिती आहे, ते जग जाहीर आहे की कोणते कॉन्ट्रॅक्टर्स असणारे. कॉन्ट्रॅक्टर्सची मनमानी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आता सोलापूर सारखा विषय असेल, कॉन्ट्रॅक्टर असतो युपी बिहार दुसऱ्या स्टेटचा, अगेन्स्ट नाहीये पण दुसऱ्या स्टेटचा, मग आमची लोक आमच्या सोलापूरची लोक ह्यातून वंचित राहून जातात. तर तो ह्याचा खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे. आता कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर सगळं काही दिल्यामुळे कामं पण नीट होत नाहीये. फक्त खिशे गरम होत आहेत, दुकानं चालू राहत आहेत, पण कामं नीट होत नाही आहेत. कोणाला एम्प्लॉयमेंट जनरेशन त्या माध्यमातून होत नाही. त्या सबसिडीज तुम्हाला मिळणार नाही यापुढे, रिझर्वेशन जॉब मिळणार नाही यापुढे, आणि बस म्हणजे सगळे अधिकार केंद्र सरकारला दिले जातील. सो एकंदरीत खूप ड्रास्टिक आणि ड्रकॉनियन बिल आहे आणि याचा विरोध झाला पाहिजे. तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. मी वैयक्तिकरित्या फॉर रेझर्वेशन ही लढाई ही संघर्षाची लढाई आहे. खरं तर हे कॉन्क्लेव्ह हे अधिवेशन एक कुठेतरी एक चळवळ सुरू झाली असं म्हणायला हरकत नाहीये आणि या चळवळीला पूर्णपणे मी साथ देते. ठिकठिकाणी आज वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ही चळवळ होताना आपल्याला दिसत आहे ग्रास रूटला. आणि ती चळवळ मला असं वाटतं एकंदरीत हा उद्रेक जो आहे त्याचं एक युनिफिकेशन पण झालं पाहिजे. सगळ्यांनी मिळून आता हा उद्रेक
केला पाहिजे आणि एकत्रित आपल्याला सगळ्यांना येणं मला असं वाटतं गरजेचं आहे. शेवटी हा उद्रेक, ह्याला आपण उद्रेक म्हणू शकतो, ह्याला आपण क्रांती म्हणू शकतो, ह्याला आपण रेव्होल्युशन म्हणू शकतो. कुठेतरी आता त्याची सुरुवात होणं गरजेचं आहे. हे पहिलं पाऊल असं आपण म्हणूया. ही संघर्षाची लढाई आहे आणि या संघर्षाच्या लढाईमध्ये आपण सगळे नाण्याचे एकच बाजू आहोत असं म्हणायला हरकत नाही. आणि मी वैयक्तिक देखील आणि ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून आपल्या सोबत आहे, पक्षाची प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सोबत आहे. आणि हा आवाज हा अजून तीव्र झाला पाहिजे. मला असं वाटतं हा अजून तीव्र झाला पाहिजे, थोडा अजून लोकशाही पद्धतीनेच, पण अजून हार्डेंड आपण आपली स्ट्रॅटेजी कशी बनवू शकतो ह्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आणि सगळेजण एकत्रित येऊन ह्या आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी आपण आपल्या अधिकारासाठी आपण लढूया, एवढंच या ठिकाणी सांगते. माझा सदैव तुम्हाला साथ असेल. सर जब ये बिल आएगा तब मैं आपसे बात भी करूंगी कि कौन से पॉइंट पे हमें अटैक करना है ताकि ये बिल पास न हो, और यही हमारी कोशिश रहेगी. अभी ऑपोजिशन भी काफी स्ट्रांग हुआ है, तो यही मेरी कोशिश रहेगी. और मैं चाहती हूँ कि मैं हमेशा आपके संपर्क में हूँ. आपका मार्गदर्शन हमारे लिए बहुत जरूरी है, क्योंकि आपकी लड़ाई दिल्ली तक, लोकसभा तक जरूर मैं ले जाऊंगी और न्याय पूरी तरह न्याय दिलाने की कोशिश करूंगी. इतना मैं आपसे वादा करती हूँ. और आपको जनता जी के धन्यवाद. जय हिंद. Like, subscribe, click on the bell.